बिबट्याविरुद्ध मानवाचा संघर्ष पेटला। या बिबट्यानं तिघांचा जीव घेतला। त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला ठार करा असे आदेश वन विभागाकडून देण्यात आले। या आदेशानंतर शार्प शूटरच्या 5 टीम या गावामध्ये दाखल झाल्या। दरम्यान या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरात 25च्या वर पिंजरे आणि 10 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले। पिंपरखेड गावच्या 10 किलोमीटर परिसरात जेवढे बिबटे असतील त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन ट्रॉन्किलाइज केलं जाणार आहे। त्यानंतर बिबट्यांचं तांत्रिक परीक्षण करून जो बिबट्या नरभक्षक आहे त्याला ठार मारण्यात येईल। जो हल्ला झालेला आहे आणि जो बिबट कारणीभूत आहे त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परवानगी प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने 5 टीम आपण त्या ठिकाणी फॉर्म केलेले आहे। त्याच्यामध्ये 2 शार्प शूटर्स आहेत आणि 3 ट्रँक्युलायझिंग गन एक्सपर्ट्स आहेत। त्यामध्ये डॉक्टर्स आणि इतर एक्सपर्ट्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ही टीम लवकरात लवकर जो या सदर घटनेला कारणीभूत बिबट आहे त्याला पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल। दरम्यान या नरभक्षक बिबट्याला ठार करेपर्यंत पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं। गेल्या 12 तासांपासून इथे रास्ता रोको सुरू आहे। नारायणगावचे सरपंच मला त्यांना एकच विनंती करायची का माझ्या भावाचा मुलगा गेलाय, यांनी नारायणगावरून जे ट्रॅफिक बायपास केलं ना मधून वाद काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो ती गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल, पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही। आणि म्हणून शेड्यूल 1 मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय। यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल 1 मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे। त्यासाठी आपण मागे लागलो। तुम्ही जंगल सफारीसाठी जात असला तर तुम्हाला